नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवणार आहोत कारळाची चटणी. हे बघा, या पद्धतीने हे कारळ असतात, काळे असतात ते कारळ. कढई कढई गरम करून त्यात कारळ टाकलेलं आहे, कारळ घातलेले आहेत त्याच्यात. चट 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 झाल्यावर ते कारळ आपलं आवाज आल्यावर कारळ आपलं भाजून झालं समजायचं. कोणी कारळ म्हणतं, कोणी कोरटं. आमच्या इकडं कोरट्याची चटणी म्हणतात. त्यासाठी लागणारे जिरे, खोबरं आणि लसूण आणि एक लाल मिरची घेतलेली आहे. तुम्ही दोनही घेऊ शकता तुमच्या ह्यानी. तिखट कसं आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. मिक्सरमध्ये थोडंसं कारळ कोरटं भाजून घेतले. त्यात खोबरं घातले. खोबरं किसूनही तुम्ही भाजून घेऊ शकता. मी असंच घातले. कुणी कुणी शेंगदाणेही घालतं, त्यात तिळही घालतं. मिरची घातली, ती पण चांगली होते. थोडंसं मीठ घातले. मिक्सरला बारीक करून घेतले. हे बघा, या पद्धतीने सर्व आपलं कोरट्याची कारळाची चटणी आपली मिक्सरला बारीक करून घेतले. छानच लागते ही. भाकरीसोबत तेल घालून चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते ही. उन्हाळ्यात म्हणा 12ही महिने चालते. थोडंसं मीठ घातले. तर कसा वाटला व्हिडिओ? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा व्हिडिओ आवडत असल्यास. तुम्ही कशी करता तेही कमेंटमध्ये मला सांगा. कोरट्याचे कारळाचे फायदे भरपूर आहेत. केसांना, त्वचेला आपल्या त्याचा खूप फायदा होतो. तर तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पद्धतीने मी करते. फक्त खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची, जिरे घालायचे. या पद्धतीने सर्व मिक्स करून घेतले मी. छानच लागते ही. एकदा करूनच बघा. भाकरीसोबत तर खूपच छान लागते. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा, तेवढीच चव येते तोंडाला. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.